अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात राजू शेट्टी आक्रमक. आंदोलन तात्पुरते स्थगित, लढा मात्र सुरूच. कोकणातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलन सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी हा लढा थांबलेला नाही असा इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. कोकणातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी प्रशासन आणि पोलिसांच्या विनंतीनुसार तसेच कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. आंदोलनात मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हा निर्णय माघार नसून लढा कायम राहणार असल्याचे शेट्टी यांनी ठामपणे स्पष्ट केले. भविष्यात सर्वेक्षण किंवा जमिनीची मोजणी करण्यासाठी अधिकारी आल्यास त्यांना तीव्र विरोध केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला. आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुकड्यांमध्ये न देता न्याय मिळावा तसेच प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा ही आंदोलनाची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचा उल्लेख करत पालकमंत्र्यांच्या वक्तव्यांपेक्षा मुख्यमंत्र्यांचा निर्णय महत्त्वाचा असल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे शेट्टी म्हणाले. विरोधकांच्या टीकेलाही उत्तर देताना आपण कोणाचेही भाडोत्री काम करत नसून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्याला अर्धवट आंदोलन हे थांबावं लागलंय, काय सांगू? कोणत्याही परिस्थितीमध्ये अणुऊर्जा प्रकल्प कोकणातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये आम्ही होऊन देणार नाही. त्याचबरोबर आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी जी आहे ते आम्ही स्वीकारणार नाही. म्हणून हे आंदोलन आम्ही आज पुकारलेलं होतं. पोलिसांनी आम्हाला विनंती केली आहे, आंदोलन करण्यापासून अटकाव केला. त्याचबरोबर भरतीचा कालावधी आहे, आमच्याबरोबर महिलांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळं कुठं अनुचित प्रकार घडू नये असे विनंती पोलिसांनी केल्यामुळं आणि आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आम्हीसुद्धा अत्यंत समजूतदारपणानं कायदा आणि सुव्यवस्थेची बूज राखण्यासाठी म्हणून आणि आमचा खरं तर सविनय कायदेभंगाचा हे आंदोलन होतं, शांततेच्या मार्गानं आंदोलन होतं आणि कुठं गालबोट लागू नये म्हणून पोलिसांची विनंती आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे आंदोलन थांबवलेलं आहे. पण आम्ही कसल्याही प्रकारचा सर्वे करण्यासाठी किंवा मोजणी करण्यासाठी कुणी अधिकारी आला तर आम्ही वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन आम्ही त्याला प्रतिकार करू आणि आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि अणुऊर्जा प्रकल्प कायमस्वरूपी हद्दपार होत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही असा निर्णय घेऊन आमचं आंदोलन हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये निवेदन केलं होतं की असा कोणताही प्रकल्प देवगडमध्ये होणार नाही, तरीसुद्धा तुम्ही आंदोलन करता, नेमकी भूमिका काय? मुख्यमंत्र्यांनी आपलं स्वतःचं एक्सवरचं हेच तपासून बघावं, पोस्ट तपासून बघावी. त्यांनीच म्हटलेलं आहे की देवगड तालुक्यामध्ये हा अणुऊर्जा प्रकल्प होणार आहे. जरी पालकमंत्री होणार नाही असं म्हणत असले तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र स्टेटमेंट केलेलं आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री हे पालकमंत्र्यापेक्षाही वरिष्ठ आहेत आणि म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागलं. पालकमंत्री असं म्हणतात की राजू शेट्टी यांना भाडोत्री म्हणून आणावं लागते आंदोलन. मी काय आहे आणि मला कुणी वाढवलं आहे हे मी मगाशी शेतकऱ्यांना सांगितलेलं. मी शेतकऱ्यांनी तयार केलेलं प्रॉडक्ट आहे, कुणी भाड्यानं घेण्या एवढा मी लेचापेचा नाही आहे आणि मला भाडोत्री म्हणणाऱ्यांनी ते कुणाच्यासाठी भाड्यानं काम करतायत, कुठल्या उद्योगपतीच्या घरात पाणी भरतायत ते त्यांनी तपासून बघावं. पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? कारण हा लढा याच्यापेक्षाही तीव्र करू आणि अजून आक्रमकपणानं मी आंदोलन करू.